आज सर्वात महत्वाची आज सुनावणी झाली। अत्यंत महत्वाचा युक्तिवाद या संदर्भात झाला। जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील विकास सिंग यांनी कोर्टाच्या निर्देशनास असं आणून दिलं की काही म्युनिसिपल काउन्सिल आणि याच्यामध्ये जाहीर केलेल्या निवडणुकांमध्ये 50% पेक्षा जास्त मर्यादा आरक्षणाची क्रॉस होती। याच्यामध्ये 246 म्युनिसिपल काउन्सिल आणि 42 नगरपंचायत। तर याच्यामध्ये डिफेन्स घेताना राज्य सरकार निवडणूक आयोगाचे वकील बलबीर सिंग यांनी असं सांगितलं की फक्त 46 ठिकाणी तिथं हा ब्रीच होतोय। याच्यावर कोर्टाने विचारलं की मग तिथं तुमच्या ओबीसीचं पर्सेंटेज किती आहे, त्या ओबीसीचं पर्सेंटेज देण्यासाठी तुम्ही इथं ओबीसीचं पर्सेंटेज किती, एससी एसटीचं पर्सेंटेज किती या संदर्भातला सविस्तर तुम्ही ती माहिती द्या। त्यावर ज्या डिफेन्सच्या म्हणजे आमच्यातर्फे इंदिरा जयसिंग अॅडव्होकेट आमच्या सिनियर अॅडव्होकेट होत्या, त्यांनी सांगितलं की या बाठिया कमिशनने आमच्या ओबीसीच्या जागा खूप कमी केलेल्या आहेत, आम्हाला वॉशआउट करून टाकलं जाईल। याचिकाकर्त्यांतर्फे म्हणणं असं होतं की बाठिया कमिशन लागू करा, पण आम्ही त्याला विरोध केला। त्यावर कोर्ट इन्क्लाइन झालं। कोर्ट म्हणलं आपण ही सुनावणी आपण येत्या शुक्रवारी ठेवू। ओबीसीला सन्मानजनक जागा दिल्या जातील आणि जिथं जर समजा वाटेल याच्यामध्ये जे शेखर नाफडे राज्य सरकारतर्फे होते त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात असं आणून दिलं की हा सगळा विषय कशामुळे होतोय, जर जो शेड्यूल एरिया आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं आणि त्यामुळे ते 50%चं लिमिट ट्रायबल पॉप्युलेशन एससीचं आणि ओबीसीचं त्यामुळे क्रॉस होतं। मग अशा याच्यामध्ये ओबीसीवर हा अन्याय होतो। तर कोर्टाने म्हणलं की आम्ही या संदर्भात कुठं ग्रे एरिया जर दिसला तर या संदर्भामध्ये लार्ज बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याचा पण विचार करू, ओबीसीला सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल। याच्यावर बराच उहापोह झाला। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। या संदर्भामध्ये तुम्ही जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील होते, त्यानंतर जे डिफेंडंट म्हणजे रिस्पॉन्डंट होते, मग एसजे असतील, पण तुम्ही याच्यात ओबीसींचे बाजू मांडायला आला होता। आज एक प्रश्न हा पण उपस्थित करण्यात आला की बांटी आयोगाच्या आधी ओबीसींना आरक्षणच नव्हतं खानविलकरांच्या जजमेंटनुसार, मग ओबीसींना आरक्षण का द्यायचं कोर्टाने? ऍक्च्युली इंटरप्रिटेशन जे पिटिशनर आहेत जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतात त्यांनी 6/5च्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन तसं काढलेलं आहे। मुळात ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आमचं म्हणणं आहे। जो जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहेत ते अजून तसे इंटॅक्ट आहेत, त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलेलं आहे। बाठिया कमिशनला आम्ही मागच्या 6 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेले, ती माझी पिटिशन आहे। त्यामुळे कोर्ट म्हणला की आपण निवडणुका लांबू शकत नाही, बाठियाचा जो चॅलेंज आहे त्याची जी स्क्रुटिनी आहे ती चालू आहे, त्यामुळे बाठियाच्या आधीची आकडेवारी जाहीर करा। चुकीचं इंटरप्रिटेशन कोर्टाला दाखवण्याचा त्यांनी जरी प्रयत्न केला असेल तरी आम्ही त्याला विरोध केला की बाठियाच्या आधी 27% आरक्षण होतं, बाठिया आम्हाला मान्य नाही। आज कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाठियानुसार निवडणुका घ्याव्या। आम्ही सांगितलं की बाठियाने आमच्या प्रतिनिधित्व खूप कमी केलेलं आहे, त्याच्यावरची जी स्क्रुटिनी आहे त्याचा जो आपल्याला काय म्हणता येईल त्याचा जो ग्रे एरिया आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी होईल। तो कोर्टाने या संदर्भामध्ये शुक्रवारी डिटेल इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये डिटेल रिपोर्ट ठेवा। जिथं 50%चे ब्रीच झालेले आहे तिथं ओबीसीचं प्रमाण किती आहे, तिथं ट्रायबल पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे या संदर्भात आम्हाला सूक्ष्म अहवाल तुम्ही द्या आणि त्यानंतर मग हे सगळं ठरवलं जाईल। येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या निवडणुका बांटी आयोगानुसार होणार की कशा होणार की याचं 27%च असणार या संदर्भात देखील उहापोह होताना पाहायला मिळालं। बाठिया आयोगावरचा आक्षेप आज आमच्या आदरणीय सिनियर अॅडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला। त्यांनी दाखवलं की आमचे संविधानिक अधिकार बाठिया आयोगाच्या आकडेवारीमुळे हिरवले जातील। कोर्टाने या संदर्भात पुढे जाऊन म्हणजे ओबीसींसाठी खरं म्हणलं तर तो एक दिलासादायक कोर्टाचं वक्तव्य होतं की याच्यामध्ये जर असा काय संविधानिक प्रश्न निर्माण होतोय, काय ग्रे एरिया राहतोय, असं जर असेल तर आम्ही लार्जर बेंच मोठ्या घटनापीठाचा पण विचार करू। हा आमच्यासाठी खूप सकारात्मक एक कोर्टाची भूमिका राहिली।
कोर्टाने हे पण सांगितलं की आम्ही तेव्हा जे निवडणुकांसाठी आम्ही तो ऑर्डर दिलेला, मात्र आता जेव्हा ओबीसीचा प्रश्न आहे तर विचार केला जाणार. हो, नक्कीच. कोर्टाने सांगितलं की ओबीसींना सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल आणि या संदर्भात आम्ही कमिटेड आहोत.